नमस्कार मित्रांनो, मी शंभू राज तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण थोडक्यात पाहूया एनपीए म्हणजे काय। एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स। बँका जेव्हा त्याच्या कस्टमर्सला कर्ज देतात आणि त्या कस्टमर्स म्हणजे तुमच्या माझ्यासारखं पब्लिक असेल किंवा कंपन्या असतील काही, हे ते कर्ज परतफेड करत नाहीत तर ती जी रक्कम असते ती नॉर्मली एनपीए मध्ये जाते। म्हणजे जर आपण 90 दिवसापेक्षा जास्त काळ कुठल्याही बँकेचं कर्ज फेडलं नाही तर ते शॉर्ट टर्म एनपीए मध्ये जातं किंवा जे मोठ्या काळासाठी आपण परतफेड करत नाही ते लॉंग टर्म एनपीए मध्ये जातं। आता हा एनपीए जेवढा जास्त तेवढी बँक नॉर्मली फंडामेंटली वीक असते, कारण बँकेवर ऑलरेडी कर्जाचा बोजा त्याच्यामुळे वाढतो। त्यामुळे आपण बँकांचे शेअर्स घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कमी एनपीए असलेले स्टॉक्स नेहमीला प्रेफरन्स द्यायचं आहे आपल्याला। आता तुम्ही एक छोटं काम करायचंय, 3 कमी एनपीए असलेले बँकांची नावं आणि 3 जास्त एनपीए असलेल्या बँकांची नावं खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला टाकायची आहेत। व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राइब